सगळ्यांचे सुपरिचित सन्माननीय सुभाष शर्मा सर, ज्यांना केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे. पद्मश्री सुभाष शर्मा सर. विदर्भ प्रांत सहसंघचालक आदरणीय श्रीधरराव गाडगे सर, ज्यांना ऐकण्याकरता आम्ही सगळे उत्सुक आहोत. ज्येष्ठ विचारवंत लेखक आणि खास आपल्या या संमेलनाकरता शेकडो किलोमीटर दूर प्रवास करून आपल्यामध्ये उपस्थित असलेले, ज्यांना आपल्याला ऐकायचं आहे, असे सन्माननीय रवींद्रजी मोळे सर. संत अध्ययन समूहाचे राज्य संयोजक डॉक्टर सुभाष लोहे सर. आताच ज्या पुस्तकाचं आपण प्रकाशन केलेलं आहे, संतांची मांदियाळी, याच्या लेखिका संपादक सौ संगीताताई वायसा, आणि ज्यांच्या कार्याची दखल घेऊन आपण सगळ्यांनी गौरव केलेला आहे, असे यवतमाळ जिल्ह्याचं भूषण असलेले माझे मित्र सन्माननीय प्रशांत बनगिनवार सर. त्यांचं कार्य अगाध आहे. विविध संस्थांसोबत ते स्वतः जुळलेले आहेत आणि त्याच बरोबर आजच्या काळातले आधुनिक संत म्हणून ज्यांच्याकडे अतिशय आदराने आपण बघू शकतो, असं आपल्या सगळ्या यवतमाळ जिल्ह्याचा गौरव असलेले माझे मित्र सन्माननीय संदीपजी शिंदे, ज्यांचा नुकताच आपण इथे सत्कार केलेला आहे. कारण चांगलं कृत्य, चांगलं कर्म करावं हे सगळं आपण बोलतो, पण ते स्वतः कृतीत आणणं याला धारिष्ट्य लागतं. बोलणं हे सहज साध्य आहे, सहज सोपं आहे, पण जेव्हा ते कृतीत उतरतं तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्यातला खरा संत हा आपल्याला बघायला मिळतो, असे सन्माननीय संदीपजी शिंदे. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये एकूणच गेल्या 3-4 महिन्यांपासून सातत्याने परिश्रम करणारी समस्त या संमेलनाची समिती, त्याचं नेतृत्व जे करतात ते आमचे मार्गदर्शक डॉक्टर सतपाल सोळे सर आणि समस्त समितीचे सदस्य. आजच्या या यवतमाळ मध्ये आयोजित संत साहित्य संमेलनाला उपस्थित विविध विभागात उपस्थित असलेल्या सन्मान्य मान्यवर बंधू भगिनींनो, माझा रोल स्वागताध्यक्षांचा आहे. या एका शब्दातच एकूण मला काय नॉलेज असेल हे सगळं आलेलं आहे. कारण इथे सगळे दीर्घ अनुभव संपन्न व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि ज्यांना ऐकण्याकरता जे प्रत्येक गोष्टीतनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. आपण आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या भूमिकेत जर असतो, सतत आपण शिकत असतो, तर एक चांगला मार्ग आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबू शकतो. त्याच दृष्टिकोनातून संतांची मांदियाळी आणि त्यावरती प्रकाश टाकणारे सगळे अनुभव संपन्न नामांकित व्यक्तिमत्वांना आपण इथे आज ऐकणार आहोत, ज्यांच्याकडनं टेक अवे आपल्याला मिळणार आहे. काहीतरी आपण एक शिदोरी घेऊन इथून जाणार आहोत. त्यामुळे मी त्यांच्या आणि तुमच्यामध्ये अडचण न ठरता कमीत कमी वेळेमध्ये व्यक्त होऊन माझं 2 शब्द मी आटोपते घेणार आहोत. खरोखर आपण खऱ्या अर्थाने श्रीमंत आणि समृद्ध, कारण की विदर्भामध्ये जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, राष्ट्रसंत गाडगे महाराज असतील, आपला यवतमाळ जिल्हा असेल, किंवा आत्ताच प्रज्ञाचक्षू गुलाब महाराजांचं जे उदाहरण आपल्याला सतपाल सोळे सरांनी दिलेलं आहे, त्यांनी 5000 रुचा ज्या लिहिलेल्या होत्या, ती प्रत्येक रुचा ही प्रेरणादायी आहे, मोटिवेशनल आहे, काहीतरी आपल्याला आयुष्यामध्ये शिकवून जाणारी आहे. त्यामुळे केवळ त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, कारण खऱ्या अर्थाने आपल्याला डोळस होण्याची गरज आलेली आहे. खूपदा काय होतं की अध्यात्म हे इतकं वृक्ष आणि घासून पुसून बुळबुळीत करून आपण टाकलेलं आहे, कारण त्याच्याकडे डोळस दृष्टीने जर आपण बघितलं, ते अध्यात्माचा अर्थ केवळ आपण टिळा लावलेला आहे, मंदिरात गेलो आहे, घंटी वाजवलेली आहे आणि 4 तास तिथे बसलेलो आहे असा नसून
अध्यात्मामधनं जर डोळस दृष्टिकोनातून आपण बघितलं तर खूप काही शिकण्यासारखं आपल्याला त्यामध्ये प्राप्त होऊ शकतं, प्रेरणा आपल्याला त्यातनं प्राप्त होऊ शकते. कारण आपण अभ्यासातनं किंवा अकॅडमिक एज्युकेशनच्या माध्यमातून एक वैचारिक बैठक आपली होऊ शकेल, पण जीवनामध्ये आपण जेव्हा मार्गक्रमण करतो बरेचदा आपल्याला वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो आणि अशा वेळी आपल्याला जे मनोबल उंचावण्याकरता, आपल्याला खंबीरपणे धीर देण्याकरता जे उपयोगी पडतं ते संत साहित्य. अशा या संत साहित्य संमेलनामध्ये मी स्वागताध्यक्ष म्हणून धनंजय तांबेकर आपल्या सगळ्यांचं आमच्या गोदावरी परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. गोदावरी अर्बन फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम, ज्याला सोशल कन्स्ट्रक्टिव्ह वर्क आपण म्हणू, महिलांचा दगड ठरेल असे असंख्य उपक्रम आम्ही पूर्ण भारताच्या 6 ते 7 राज्यांमध्ये सातत्याने करत आलेलो आहोत. आज त्यांचा एक खारुताईचा वाटा म्हणून मी आज आपल्या समोर उभा आहे. मी अधिक वेळ न घेता आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. थँक्यू, धन्यवाद.